आशा कापसे ZGR यांनी विचारलं होतं की माझ्या मुलीचं लग्न कधी ठरेल. तर ताईंच्या मुलीचं लग्न 2027ला जमेल असं उत्तर आलेलं आहे. तारे 1534 यांनी विचारलं होतं की दादा जे मी काय करत आहे त्यामध्ये मला यश मिळेल का. तर त्यांचं असं उत्तर आलेलं आहे की सितारे 1534 जे काही काम करत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळेल. संविधान वडे 6880 दादा मला बाळ होईल का. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की बाळ होण्याच्या मार्गात थोडे अडथळे आहेत. तर ताईंनी बाळ होण्यासाठी 11 गुरुवारचं संकल्पयुक्त पारायण करायला हवं. तर प्रिया मोरे T39 यांनी विचारलं होतं की दादा मला मुली आहेत काहीतरी आणि मला मुलगा होईल का. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंना मुलगा होईल. हर्षा वेली P9121 दादा मला जॉब लागण्यासाठी काय करावं असं विचारलं होतं की ताईंना यावर्षी जॉब लागावा यासाठी त्यांनी नित्यसेवा करायला सुरुवात करावी कारण थोडेसे अडथळे आहेत. प्रिया 5025 यांची कमेंट आली होती की दादा माझी मिस्टर खूप दारू पितात तर त्यांची दारू सुटण्यासाठी काय करावं. त्यामध्ये आपण 2 चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. तर त्यांची दारू सुटेल असा एक ठेवला होता आणि दुसरी पण एक ठेवला होता. तर त्या दुसऱ्या चिठ्ठीमध्ये असं आलेलं आहे की ताईंचे मिस्टर जे आहेत त्यांनी दारू सोडण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवावं तरच ते दारू सोडू शकतील. तेजल घरात 1188 त्यांची अशी कमेंट आली होती की दादा माझा डिवॉर्स मला होऊ द्यायचा नाही आहे. तर डिवॉर्स माझा होईल का असं काहीतरी समथिंग प्रश्न विचारला होता. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंचा डिवोर्स होईल. दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे. आता काहीच होऊ शकणार नाही आहे. त्यांचा डिवोर्स होणार आहे असं कमेंटमध्ये आलेलं आहे उत्तरामध्ये आलेलं आहे. तर प्राजक्ता पाटील 1970 यांची कमेंट होती की दादा शिक्षक भरती किंवा झडपीमध्ये नंबर लागेल का माझा यावर्षी. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंना शिक्षक भरती किंवा झडपीमध्ये नंबर लागण्यासाठी झडपीमध्ये नंबर लागण्यासाठी नित्यसेवा करावी लागेल. नित्यसेवा चालू ठेवावी लागेल. तर ऐश्वर्या जाधव 9673 यांनी कमेंट केली होती की दादा मला प्रेग्नन्सी कधी राहते. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंनी जर 11 गुरुवारचं संकल्पयुक्त पारायण केलं तर त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी चांगला रिझल्ट येईल.